सर्वांना जय महाराष्ट्र. रोहा नगरपालिकेची रणधुमाळी आणि या रणधुमाळीत रोहा बदलतोय ही संकल्पना घेऊन रोहा शिवसेना या रोहा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरली आणि निवडणूक रिंगणात उतरता या निवडणुकीला जो काय शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रतिसाद मिळतोय आणि मिळालेला घरोघरी प्रचार असू द्या किंवा मी सांगितलं की प्रचार रॅली असू द्या किंवा चौकात होणाऱ्या जाहीर सभा बघितला. जाहीर सभेत देखील प्रचंड लोकांनी प्रतिसाद दिलाय आणि हा प्रतिसाद खरोखर, कारण मला तर असं वाटतंय की रोह्याच्या इतिहासामध्ये रोहा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एवढ्या प्रकारचा शिवसेनेला उदंड प्रतिसाद मिळेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. परंतु रोह्याची जनता ही सुज्ञ आहे आणि रोह्यातील जनतेने ठरवलेलं दिसतंय की रोहा आता बदलायलाच पाहिजे. म्हणून सांगितलं की रोहा बदलतोय ही संकल्पना घेऊन ज्या दिवशी निघालो त्या दिवशी सांगितलं लढणार आणि जिंकणार. आणि या जिंकण्याच्या भूमिकेतून ज्यावेळेला मी पोहोचतोय त्यावेळेला शेवटच्या टप्प्यामध्ये एक माझा सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस जो येतोय तो उद्या. तर रोह्यातील शिवसैनिकांना असूया किंवा माझ्यासारख्या एक छोट्या कार्यकर्त्याला उद्याचा दिवस हा माझ्यासाठी सर्वात आनंदाचा दिवस आणि अविस्मरणीय दिवस असा राहील. कारण या रोह्याचं नेतृत्व करत असताना आज मला माझ्या नेतृत्वाने एक कुठेतरी साथ दिली असं मला वाटतंय आणि खरोखर सांगतोय की आज माझ्या मनातला किंवा माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस असेल तो उद्याचा ठरणार आहे. आणि खरोखर कारण माझे शिवसेनेचे आमचे मुख्य नेते आणि ज्यांनी गेल्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्र राज्यात नव्हे देशात नव्हे तर मी सांगितलं की 32 देशांनी त्यांची दखल घेतली आणि त्या दखल घेतल्यानंतर केलेला बंड तुम्ही बघितलात आणि त्यानंतर उभी राहिलेली शिवसेना बघितली. जी शिवसेना ताठमानेने उभी राहिली, बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे गेले आणि बाळासाहेबांचे विचार हे कायम लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम शिंदे साहेबांच्या माध्यमातून केलं. लाडका भाऊ झाले, लाडकी बहीण बघितली, आपण असंख्य योजना साहेबांच्या माध्यमातून बघितली. कुठलाही प्रसंग येऊ द्या तो प्रसंग केवळ महाराष्ट्रापुरताच नाही तर देशावरती जरी संकट आलं तरी तिथे धावून जाण्याची शक्ती माझ्या नेत्यामध्ये मला दिसली. आणि खरोखर एकनाथ शिंदे साहेब सारखा नेता मी निवडला आणि आज कुठेतरी मला असं वाटतं की मी सार्थ झालो. आणि उद्याचा दिवस माझ्यासाठी खरोखर की मला आज सांगतोय मला झोप सुद्धा येणार नाही, कारण उद्या मला कधी उजाडतंय अशी परिस्थिती आज झालेली आहे. कारण साहेबांनी दिलेली साथ या रोह्याच्या निवडणुकीत एक माझा नेता, मला तर असं वाटतंय नेता आमच्या घरचाच आहे. साहेब नेहमी म्हणतात डेडिकेटेड टू कॉमन मॅन, सर्वसामान्य जनतेचा माणूस, सर्वसामान्य जनतेसाठी नेहमी धावून येणारा माणूस. आज मी जे नेतृत्व करतोय रोहा नगरपालिकेचा या नेतृत्वासाठी जो काय त्यांनी वेळ देण्याचा प्रयत्न केलाय आणि उद्या रोह्यात येत आहेत याचा आनंद माझ्यासारख्या शिवसैनिकाला किती असेल हे तुम्हाला सांगता येणार नाही. मला खरोखर आनंदाने सांगावंसं वाटतंय की माझ्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब उद्या रोहा नगरीत येत आहेत आणि रोहा नगरीत येऊन माझे जे काय उभे केलेले उमेदवार आहेत त्यांना आशीर्वाद तर देत आहेत, परंतु त्यांच्याबरोबर त्यांच्यासाठी प्रचार करण्यासाठी रोह्यात येतात. हा माझ्यासाठी मोठा दिवस आहे आणि हाच माझ्यासाठी उद्या महत्वाचा, मी सांगितलं की आयुष्यातच सर्वात मोठा दिवस कुठला असेल तर तो उद्याचा दिवस हा माझ्या कायम आयुष्यातला मोठा दिवस असेल. मी सर्व पत्रकार बंधूंना विनंती करतोय की माझ्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब उद्या रोह्यात सकाळी 11 वाजता आगमन करतायत. 11 वाजता दहावीर महाराजा चरणी पहिले नतमस्तक होत आहेत आणि तिथून माझी प्रचार रॅली जी चालू होणार आहे ती बाळासाहेब ठाकरे चौक, म्हणजे आमचे जे काय बाळासाहेब ठाकरे म्हणजे आमचे एक मानबिंदू, जे केंद्रबिंदू, ज्यांचे विचार घेऊन आम्ही चाललेलो आहोत त्या बाळासाहेब ठाकरे चौकात या साहेबांना घेऊन येतोय आणि असा दिवस उद्याचा उजडणार आहे. त्यासाठी सगळ्यांना आनंदाची बातमी. रोहेकरांना विनंती करतोय, तमाम रोहेकरांना विनंती करतोय की उद्या माझा नेते की रोह्यात येत आहेत, ते ज्या रॅली काढतायत किंवा ते जे येत आहेत ते काय 2 शब्द सांगणार आहेत, माझ्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी येतात, त्या रॅलीमध्ये सर्वांनी सामील व्हा. आणि जसं उद्याच्या रोड शोसाठी आमचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या समवेत उदयजी सामंत साहेब, त्याचबरोबर मी सांगतोय की आमचे नामदार भरतशेठ गोगावले, त्याचबरोबर आमचे दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी, त्याचबरोबर दुसरे आमचे आमदार महेंद्र थोरवे यांची उपस्थिती लाभणार आहे.
त्यामुळे रोहेकरांनी निश्चित या रोड शो मध्ये सहभागी व्हा आणि रोहा बदलण्याच्या संकल्पनेमध्ये आपलाही सहभाग नोंदवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.